मित्रांनो, गोल्डनचे आणि फर्स्ट इयरचे जसे पेपर झाले मुलांना टेन्शन येतंय की सर आम्ही वायडी पडू शकतो. बघा तुम्हाला स्क्रीनवर कमेंट दिसत असेल अनुज ह्या मुलाची. त्याचं म्हणणं आहे सर मी एनटी कॅटेगरीमध्ये आणि फर्स्ट इयर नंतर मला आता वायडी पडू शकतो. तो जेव्हा वायडी पडल्यानंतर नेक्स्ट इयरला सेकंड इयरला जाईल तेव्हा मला फुल फीज ओपनची भरावी लागेल का स्कॉलरशिप भेटेल? मित्रांनो, ऑलरेडी मी या रिगार्डिंग डिटेल व्हिडिओ मागे पण दिला होता. पुन्हा एकदा सांगतो की लक्षात घ्या, आपल्याला फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर नंतर जो एक वायडी पडतो, एका वायडी मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची कॉलेजची फी भरायची नाही. पण वायडी नंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयरला रेग्युलर होता, सो रेग्युलर इयरला तुम्हाला कॅटेगरीचीच फीस भरावी लागते. तुम्हाला ओपनची फी नाही भरावी लागत. कधी ओपनची फी भरावी लागते किंवा स्कॉलरशिप कधी कॅन्सल होते कॅन्सल कधी कॅन्सल होते? जर लगातार 2 वायडी पडले आणि त्याच्यानंतर रेग्युलर झाले तर तुम्हाला ती ओपनची फी भरावी लागते, स्कॉलरशिप कॅन्सल होते. एक वायडी पडल्यानंतर स्कॉलरशिप कॅन्सल होत नाही. क्लिअर? सो व्हिडिओ महत्वाचा आहे, सेव्ह करा आणि पर्पल आर्टच्या आपल्या युट्यूबला आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. कारण पर्पल आर्ट आहे इंजिनिअरिंग, घाबरायचं नाही. बेस्ट स्टडी मटेरियल ऑलवेज बाय पर्पल आर्ट. पर्पल आर्ट आहे इंजिनिअरिंग सोपी करू. बेस्ट ऑफ लक.